नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत सांगली येथील विश्रामबाग येथील सावरकर कॉलनीमध्ये. जरी विश्रामबाग एरिया असला तरी सुद्धा आम्ही सगळे सावधानमध्ये उभे आहोत, कारण विश्रामबाग आणि सावधानचा काही संबंध नाहीये. तुम्हाला उगाचच वाटेल. सावधानमध्ये उभे असलो तरी सुद्धा मजा आम्ही ते काही न बाळगता करणार आहोत. उत्साही चेहरे सगळे दिसतायत. जबरदस्त मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आलेला आहे. त्यामुळे सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडेबारे. आपण ज्या सावरकर कॉलनीमध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई आपल्या बरोबर आहेत कॉलनीतल्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ कल्पना सुभाष म्हस्के. अच्छा, बरं. आम्हाला या कॉलनीतल्या लोकांविषयी माहिती सांगा ना थोडी. ह्या कॉलनीत नोकरदार वर्गासह गृहिणी महिला आणि इतर समाजसेवा करणाऱ्या महिलाही आमच्या ह्या कॉलनीमध्ये आहेत. आणि या कॉलनीमध्ये म्हणजे सामाजिक कार्य असू देत, वैयक्तिक कुणाचं सुखदुःखाच्या प्रसंग असू देत, याबरोबर म्हणजे असे काही प्रसंग जर आले तर आमच्या ह्या कॉलनीतल्या सर्व महिला एकत्र येऊन एकमेकींना सहकार्य करतात. म्हणजे अगदी सुखाच्या गोष्टी असू देत किंवा दुःखाच्याही गोष्टी असू देत, यामध्ये सगळ्याच महिला सहभागी एकत्र असतात. बरं, मला सांगा या विभागाला विश्रामबाग असं नाव का पडलंय? सावधान विश्राम वरून. आमचं हे सांगली हे जे शहर आहे हे पटवर्धन संस्थान पूर्वीचं होतं. तर पटवर्धन संस्थानच्या राजांची ही विश्राम घेण्याची जागा होती, त्यामुळे ह्या एरियाला विश्रामबाग असे नाव पडलेलं आहे. विश्रामबाग असं नाव पडलंय. सगळ्या महिला विश्राम करत नाहीत ना? नाही, महिला विश्राम करत नाही. ते करते ना, करू दे. आपण नाही करायचा, कारण आता खेळ खेळायचा आपल्याला. हा, रेडी असतील ना सगळ्या? आहेत. ओके, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. आता सुरू करायची पहिली फेरी. त्यासाठी निवडायचे भाग्यवान स्पर्धक. त्यासाठी काढायची तिकडची टोकन जी मला हा काढून देणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? निशांत महेश देशपांडे. कितवीत आहेस तू? इयत्ता 5वी. इयत्ता 5वी. सगळे 5वीतले आहेत का सांगलीत? नाही ना? कुठल्या शाळेत आहेस तू? सावरकर. ओके, मला ह्याच्यातली टोकन्स काढून देशील 3? हा, डोळे मिनिट आणि एक एक टोकन काढून दे. माझ्या हातात दे. अजून एक दे. अजून एक. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 56. दुसरा क्रमांक आहे 94. आणि तिसरा क्रमांक आहे 72. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया. पहिली फेरी अंदाजे किती? खेळ तर सुरू करायचे पण मारायच्या त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. स्मिता शंकर कुलकर्णी. तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी असता. घरची कामं करता. विश्राम बागेत कशी काय मजा करता सांगा आम्हाला तुम्ही. मैत्रिणी बरोबर. हा, मैत्रिणी भरपूर आहेत तुमच्या? भरपूर आहे. मग काय करता मैत्रिणींबरोबर? विश्राम करता. बागेत जाता? बागेत जातात. बाग आहे विश्राम बागेत? बर, तुम्ही अजून काय काय मजा करता मला सांगा मैत्रिणींबरोबर तुमच्या? तिकडे जातात. इकडे तिकडे का जातात? एका स्पेसिफिक ठिकाणी जायचं? मार्केटमध्ये जायचं? हा, मार्केटला जायचं. मार्केटला जायचं आणि काय करायचं? खरेदी. कसली खरेदी? काय तर कॅश? काय कॅश नाही, खरेदी करायचं क्रेडिट कार्डवर नवऱ्यांच्या. आपलं काय नाही वापरायचं. हा, ते माहितीये मला. एकंदरीत चांगलीच अंदाज आलेला आहे मला या गोष्टीचा. ठीक आहे, तुम्ही खरेदी वगैरे करता की नाही? हा, आपल्याला अंदाज लावायचा वस्तूंचा. त्यासाठी ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी रजनी रवींद्र कुलकर्णी. तुम्ही काय करता? मी बँकेत सर्व्हिस करते. बँकेत सर्व्हिस करता. बर, आणि बाकी तुम्ही काय करता? आवडी निवडी सांगा. पैसे घेण्याच्या व्यतिरिक्त फिरायला खूप आवडतं. कुठे? बँकेत? नाही, सॉरी, बाहेर. पर्यटन. हा. मी नुकतीच युरोप टूरला जाऊन आलेली आहे. हो, काय केलं तिकडे? पर्यटन. हो, निसर्ग सौंदर्य बघून आले. बरं, बाकी अजून काय करता विश्राम बागेत? तुम्ही सावधान मध्ये का उभे आहात अशा विश्राम बागेत? विश्राम काय करता तुम्ही सांगा? मला वाचन आवडतं. काय वाचता तुम्ही? प्रवीण दवणेंची पुस्तकं जास्त आवडतात. आणि अजून एक वाचायला आवडतं तुम्हाला? नोटांचे नंबर. खरी का खोटी आहे, खरी का खोटी, हो की नाही? बरोबर. बरोबर, कारण ते कामच आहे आपलं, हो की नाही? बाकी शॉपिंग वगैरे करता तुम्ही?
कधी 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 वेळ मिळत नाही फार, वेळ मिळत नाही. पण करत जा आता शॉपिंग, गरजेचं आहे. आता या कार्यक्रमानंतर जास्त हो. आवड निर्माण होईल. आणि बँकेतले पैसे संपले पाहिजेत की नाही, मग वस्तूंचा अंदाज वगैरे लावता येतो ना किमतींचा. येईल. हा 30 राऊंड आहे आपली, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, नमस्कार, तुमचं नाव सांगा. प्रियांका पटवर्धन. ओके, तुम्ही काय करता सांगा. मी मागच्या वर्षी MBA कंप्लीट केले आणि आता कॉम्प्युटर कोर्स करते. बाकी तुम्ही शॉपिंग वगैरे कोणाबरोबर करता? माझ्या बहिणीबरोबर. बहिणीबरोबर. आणि बाकी? मैत्रिणी वगैरे असतात, मावशी, आई, आत्याबरोबर कधी. आणि MBAच्या ग्रुप मधलं कोणी? नाही, मॅक्झिमम सगळे सोलापूर साईडचे आणि पुण्याचे होते, त्याच्यामुळे ते आता तिकडे जॉब करतात. पुण्याचे तर काय बाकी शॉपिंग नाही करत असं म्हणजे असं आहे? नाही, करतात ना, तुम्ही पण करता ना? हो. ओके, राऊंड खेळायची, त्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. गप्पा मारून झाल्या, आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे कितीची राऊंड एकदम सोपी आहे. तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार, तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावून एक किंमत लावायची आहे. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार, तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार, त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार स्मिता ताई, मग रजनीताई आणि मग प्रियांका. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कप सेट. या सुंदर कप सेट मध्ये 4 कप आहेत, ज्याच्यावर सुंदर नक्षी आहे व 4 स्टेनलेस स्टीलच्या बशा आहेत. कप बशी तयार, स्मिता ताई तयार, आकडे तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 1052. 1052. 1052 बरोबर वाटते? किती वाटते? 1052 बरोबर वाटते? फ्रीज करूया. ओके, 1052. 1052. 1052. स्मिताताईंनी पण अंदाज सांगितला. आता बघूया रजनीताई काय करतात. हे घ्या, तुम्ही पण 4 आकडे वापरा. हे प्रॉडक्ट बघून घ्या. किती किंमत आहे? 1501. बरोबर वाटते? 1501. हा, किती वाटते मग? नाही तर 16-17 हजार. 1600-1700. हा, बाकी किती? 1800. मग 1500 ते 1800च्या मध्ये. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला 1500 पर्यंत वाटतं. 1500 बरोबर वाटते तुम्हाला? ओके, फ्रीज करूया. 1501. 1501. 2. 1501. रजनी ताईंनी पण किंमत सांगितली. आता बघूया प्रियांका ताई काय करतायत. हे घ्या. किती किंमत आहे? 1350. 1350. बरोबर वाटते? हो. हा, हो. फ्रीज करूया मग. हो. ओके, 1350. 1350. 1350. तिघींनी या प्रॉडक्टचा अंदाज लावला. बघूया कोणी कोणी किती किंमत लावली ते. स्मिताताईंनी किंमत लावली 1052 रुपये, रजनीताईंनी किंमत लावली 1501 रुपये आणि प्रियांकाने किंमत लावली 1350 रुपये. आणि ह्या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1300 रुपये. त्यामुळे विजेती आहे प्रियांका. या घे तुझ्या कप बशा. बोला, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. हो, मस्त वाटतंय. कशा बशा, कप बशा मिळाल्या आहे की नाही? हो. मग आता किसको चाय पे बुलाने का आपका प्रोग्राम है? फ्रेंड कोण फ्रेंड आहे? बेस्ट फ्रेंड आहे. एक बेस्ट फ्रेंड शीतल म्हणून माझी मैत्रीण आहे. आम्हाला वाटलं मित्र आहे कोणतरी. नाही, अजून म्हटलं अजून नाहीये मित्र, पण होईल आता. कप बशी मध्ये चहा दे आणि त्याला बोलाव. हा, पुढच्या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मी एक प्रश्न विचारणार. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचंय. प्रश्न असा आहे, असा कुठला पक्षी आहे रूप सुंदर गहिरा, ज्याच्या शेपटीवर चमकतात रुपे आणि मोहरा? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारेन.